आनंदाची गोष्ट आहे. मी आदळआपट करायला नाही आलो. माझा दौऱ्याचा उद्देशच हा आहे की मदत मिळालीच पाहिजे, मदत मिळालीच पाहिजे. जी कर्जमुक्ती म्हणतोय, 50,000 रुपये हेक्टरी म्हणतोय, ही तर मिळाली पाहिजे. पण तोपर्यंत आता तुम्ही होतात ना, तो एका गावाचा शेतकरी, त्याच्या 40 जनावर दुभत्या म्हशी वाहून गेल्या, ते फोटो पण आहेत, पण त्याला अजून एक पैसा मिळालेला नाही. आता टप्प्याटप्प्याने म्हणजे 40 म्हशींचे टप्पे किती करणार तुम्ही? तुमचा हा सगळा दौरा सुरू असताना अजित पवारांच्या मुलाचा एक जमीन घोटाळा उघडकीस झाला. आता विजय वडेट्टीवार यांनी एक आरोप केलेला आहे की प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदरमध्ये 3-4 कोटीमध्ये एक भूखंड घेतलाय, ज्याची बाजार मूल्य 200 कोटी. बरं, अजित पवारांच्या मुलाच्या आधी कोणाचा घोटाळा आलेला? बरोबर आहे. आता त्याच्या आधी गेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये अंबादास दानवेजींनी आणि अनिल परबांनी कोणाचे घोटाळे काढलेले? म्हणजेच काय, ही लूट आहे, देशाची लूट आहे, जनतेची लूट आहे. आणि परवा तुम्ही विचारत होता की याच्याबद्दल प्रतिक्रिया द्या. मी तुम्हाला काय म्हटलं होतं? काही होणार नाही, कारण मुख्यमंत्र्यांची हिंमत नाहीये. अमित शहा ज्याला कुबड्या म्हणाले, त्या कुबड्या 2 कुबड्या घेऊन चाललेले सरकार आहे. ह्या कुबड्या फेकण्याची आज त्यांच्यामध्ये हिंमत नाहीये. मात्र एक गोष्ट नक्की, की ज्या पद्धतीने हे जमिनी लुटतायत, पैसे लुटतायत, भ्रष्टाचार करतायत, ही आपल्या देशाची लूट आहे, भारत मातेची लूट आहे. आणि दुर्दैवाने असं आहे की यावर्षी वंदे मातरमला 150 वर्ष झाली. एक जमाना असा होता की भाजपवाले बेंबीच्या देठापासून ओरडून म्हणायचे, इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. मग मी त्यांना सांगू इच्छितो की या देशाला लुटणारा, भारत मातेला लुटणाऱ्यांना वंदे मातरम म्हणण्याचा अधिकार नाही. तुम्ही भारत मातेला लुटताय, भारत मातेला लुटताय आणि वरती वंदे मातरम म्हणताय. कशी? म्हणजे मातेची लूट करताय तुम्ही, जमिनी लाटतायत, जमिनी ढापतायत, भ्रष्टाचार करतायत, ओरबडून टाकताय भारत मातेला तुम्ही, आणि वरती वंदे मातरम म्हणताय. त्याच्यामुळे भाजपवाल्यांना आणि त्यांच्या या कुबड्यांना वंदे मातरम म्हणण्याचा अधिकार नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.